आज तरी बघितलं होतं मशीन आणि मला त्यावेळेस लय आवडलं होतं. मग माझं असं इच्छा होते की एकदा ना एकदा मला पण हे मशीन घ्यायचंच आहे. हाय हॅलो नमस्कार, मी शीला स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता ना मी ड्रेस शिवत होते, दाखवते तुम्हाला. हा बघा, परवा मी जे ड्रेस शिवलं होतं ना तर त्यातलाच हा दुसरा ड्रेस आहे. म्हणजे साडीपासून ड्रेस शिवायचा होता आणि ह्याला अस्तर जोडून ठेवलं मी. आता ते साडीतलं कापड थोडंसं पातळ असतं ना, त्यामुळे मला अस्तर लावायलाच लागते. आणि असं काय आहे, फक्त अस्तर जोडून ठेवले, बाकी अजून शिवायचं आहे त्याला. आणि एका साडीमध्ये 2 ड्रेस शिवायचे होते, कटवाला ड्रेस. तर तो एक रेडी करून ठेवला मी परवा. त्यानंतर हे एक शिवायचं आता. आणि माझ्या लक्षात आले की चला अजून आपण व्हिडिओ स्टार्टच केलं, सकाळपासून कामातच होते. म्हटलं चला आता सुरू करूयात. तर हा ड्रेसचं मी अस्तर जोडून ठेवलं. त्याच्यानंतर मला काल नाही कमेंट आलं होतं, ताई तुझं मशीन कोणतं आहे आणि कितीला घेतलीस, आधी किती म्हणजे आधी कोणतं होतं असं विचारलं. तर सांगायचं तर मी ना बऱ्याच व्हिडिओमध्ये माझं मशीनबद्दल सांगितलेलं आहे. लॉंग व्हिडिओमध्ये पण सांगते, शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगते. तुमचं पण बरोबरच आहे म्हणा, कारण मी प्रत्येक वेळी माझं मशीन, माझं काम म्हणजे हेच दाखवत असते. त्यामुळं जे कोण नवीन असतं त्यांना माहीत नसते, त्यामुळे विचारता तर सांगते, त्यासाठी सांगते. नाही दाखवते तुम्हाला माझं मशीन कोणतं आहे ते. तर हा बघा, असं काय आहे मशीन, अमूल कंपनीचं आहे. थोडंसं घाण झाले, काम चालू आहे ना त्यामुळे. आणि असं काय आहे, आणि इकडं दोरा भरण्यासाठी पण वरती इथं असते आहे, आणि इकडं दोरा गुंडी लावण्यासाठी असते, आणि इकडं खाली असते. आणि आधी ना माझा हा मशीन होता, काढून ठेवलं मी ते वरचा गट्टा. तर ते पण ना माझं अमूल कंपनीचंच मशीन होतं. माझ्याकडे 3 मशीन आहेत, म्हणजे पिकोचं एक आहे आणि तो काढून ठेवलेला एक, आणि आता वापरते ते. तिन्ही पण माझ्या अमूल कंपनीचंच आहे. पहिलावाला माझा मशीन हा आहे पिकोचा. मी जवळजवळ 12 वर्ष झाले ती मशीन घेऊन, मला वाटते असं म्हणजे 10 वर्षाच्या तरी वर झालं, 11 वर्ष तरी झालं असेल, एवढं जुनं आहे माझं पिकोचं मशीन. तर तो मी पहिला घेतला, त्याच्यानंतर त्याच दुकानात घेतला ना, ते पण माझं म्हणजे आधी एक माझा होता, सगळ्यात अगोदर एक होता सेकंड घेतलेला, सुरुवातीला सेकंडचं घेतलेला. तर ते मशीन म्हणजे चालायचंच बंद झालं होतं, पूर्ण बाद झालं होतं. आणि मला शिवायला मी जस्ट स्टार्ट केलं होतं, म्हणजे शिकले होते, शिवणार होते, त्यावर ते मशीन बाद झालं. मग म्हणून ना त्यावेळेस मी तो मशीन घेतला होता. ते पण मला वाटते वरचा गट्टाच फक्त 5,000ला काहीतरी घेतलं होतं ते मी. ते पण ना मी 3-4 वर्ष वापरले, म्हणजे 4 वर्ष तरी वापरले. पण काय व्हायला लागलं, हळूहळू ना कस्टमरचे कपडे जास्त यायला लागले, म्हणजे कपडे शिवण्यासाठी जास्त यायला लागले. त्यामुळं स्पीडमध्ये जर काम करायचं म्हटलं तर होतच नव्हतं. म्हणजे स्पीड वाढवली की दोरा सुटायचं, अजिबात म्हणजे शिस्तीत काम चालायचं. त्यामुळं मला ते बोर होत होतं. मग मी असंच ह्यांना म्हटले, आता कपडे पण भरपूर येत आहेत आणि मला हे मशीन घ्यायचं आहे. असंच मी म्हणजे कोणाच तरी बघितलं होतं मशीन आणि मला त्यावेळेस लय आवडलं होतं. मग माझं असं इच्छा होते की एकदा ना एकदा मला पण हे मशीन घ्यायचंच आहे. त्यामुळं मग मी ह्यांना बोलले होते त्यावेळी, मी बोलले चालते घेऊया, अजून थोडा दिवस जाऊ दे. तर आम्ही त्यावेळेला दुसरीकडे राहिलं होतं आणि ह्यांनी बोललो होतं मला घेऊया म्हणून. आम्ही इकडं आल्यानंतर ना एका वर्षातच मी मशीन घेतले. तिथं पण घ्यायला काय प्रॉब्लेम नव्हता, आम्हाला घेतलो असतो. पण तिथं कसं परत घर बदलाबदली करताना वस्तू, चांगल्या वस्तू सगळं भाग होतात ना, त्यामुळे आम्ही तिथे काहीच वस्तू घेतलं नव्हतं. सगळं इथं आल्यानंतरच हळूहळू एक एक करून घेतले. त्यामुळं हे मशीन पण इथं आल्यानंतर घेतले. आता ह्या गुढीपाडव्याला ना 2 वर्ष होऊन गेले, 3रा वर्ष चालू आहे आम्ही मशीन घेऊन. चांगलं आहे मशीन, अमूल कंपनीचं आहे. आणि ह्याची किंमत सांगायचं झालं तर हे ना 25,000ला होतं. आम्ही गुढीपाडव्याच्या ऑफरमध्ये घेतलं होतं, त्यामुळं 23,500 रुपये काहीतरी दिले. आणि हे असं आहे मशीन. तर चांगलं आहे, तुम्हाला ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आणि खूप फास्ट शिवते, इतकं फास्ट म्हणजे मी तो जो जुना मशीन होता ना त्यावेळी त्याच्यावरती 1.5-2 तास लागायचे मला अस्तरचं एक ब्लाऊज शिवायला. आणि किती स्पीड माझं, जेवढं त्या मशीनवर स्पीड चालते ना तेवढ्या स्पीडमध्ये शिवायची मी त्यावेळेस. तर ह्या मशीनवरती मी फक्त एका तासामध्ये, तासाच्या आतच म्हणाल तरी पण चालेल, तर तेवढ्यात मी अस्तरवाला ब्लाऊज म्हणजे बिन डिझाईनचा ब्लाऊज असतो ना तर तो त्याच्यावरती शिवू शकते, म्हणजे शिवते. आणि एवढं स्पीडमध्ये हे काम करते. कोणाला घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता. असं बऱ्याच जणांचं स्वप्न असते नाही का, आपल्याला पण अशी मशीन घ्यायचं
आणि बरेच जण शिवतात सुद्धा घरात, भरपूर जण कपडे शिवतात, त्यांची सुद्धा इच्छा असते असं मशीन घ्यायची. आता माझ्याकडेच कस्टमर येतात ना, त्यांचं बरेच जण म्हणतात मला आम्हाला सुद्धा अशी घ्यायची इच्छा आहे वगैरे. पण ते कसं आहे, कस्टमरचं जर आपण कपडे शिवत असलो, म्हणजे बाहेरचे कपडे जर शिवायला घेत असलो तर हे परवडते. नाही घरातल्या घरात आपल्याला म्हणजे किरकोळ शिवायचं असलं तर नाही परवडते, तेवढं महागच आहे मशीन. त्यामुळं त्यासाठी तर आपलं ते साधा मशीनच बरा म्हणायचं. आणि माझं जे पिकोचं मशीन आहे ना, ते पण थोडंसं आता दमवते मला, म्हणजे त्याच्यावरती टिपा वगैरे नीट बसत नाही. त्यामुळे मी फॉल लावायचं पण बंद केले. फक्त पिकोच तेवढं करते, फॉलचं नाही घेत. पिको कसं हळूहळू तेवढंच मी चालवते मशीन, म्हणजे पूर्ण बंद नाही ठेवलं. फॉल लावायला कसं जरा चांगलं लागते मशीन. आता ते कंटिन्यू जर असं एकसारखं पळावं लागलं ना तर दोरा तुटते मधनं. मग तसं थोडं राग येते ना, दोरा तुटायला लागल्यावर काम करायचं पण मूड जाते. त्यामुळं मग मी फॉल बंदच केले, फक्त पिको तेवढंच करते. तर हे असं आहे मशीन. आणि मशीनवरती थोडंसं पसारा दिसत असेल तुम्हाला, कारण अडचण होते घरात, सगळ्या अडचणच होते. त्यामुळं इथं आहे माझं कपाट आहे, त्यात जेवढं बसेल तेवढं मी ठेवलेलं असते. पण त्यात नाही बसेल ते मला बाहेरच ठेवावं लागते. राहिलेलं बरोबर मशीनवरती पण ठेवते. तसं पण जास्त हे आता यूज होत नाही. पिको वगैरे असेल तर तेवढंच वापरते. त्यामुळे असं कस्टमरचेच कपडे आहेत, ते आमचं काय नाही आहे. सगळे कॅरीबॅग वगैरे आहेत. आणि हे ड्रेसमध्ये वगैरे परवाना मी गावाकडे गेले होते ना, तेव्हा मम्मीने दिले 3 आहेत. एक रोहिणीला, एक मला आणि एक बहिणीचं ते शिवायचं 3 आणले. आता आमच्या ड्रेसला कधी मुहूर्त लागते माहीत नाही. कस्टमरचे कपडे तर शिवायचे. आणि आता तो ड्रेस दाखवला ना, तर तो एक शिवायचा मला. त्यानंतर हा एक ब्लाऊज शिवायचा, हे पण त्यांचंच आहे. त्याचे मी काल अस्तर आणले. आणि हे आता मला कटिंग करून शिवायचं आहे. आज हे मी शिवून तयार करणारच आहे. जर रेडी झालं तर ब्लाऊज दाखवेलच तुम्हाला.